भाजपला राज्यामध्ये कोण हरवू शकेल हा प्रश्न जर आज विचारला तर या घडीला या प्रश्नाचं उत्तरच नाहीये। कारण राज्यातल्या कोणत्याही एका पक्षाची भाजपला हरवण्याची सध्या ताकदच दिसत नाहीये। कालच्या नगरपंचायती आणि नगरपालिकाच्या निवडणुकांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केले। राज्यामधल्या 288 नगराध्यक्षांपैकी तब्बल 117 नगराध्यक्ष म्हणजे 40% नगराध्यक्ष एकट्या भाजपचे निवडून आलेत। उरलेल्या 5 प्रमुख पक्षांना 134 म्हणजे 46% नगराध्यक्ष पदांवर समाधान मानावं लागले। हेच आकडेवारी जर नगरसेवकांच्या बाबतीतली पाहिली तर भाजप आणखी पुढे 48% नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आलेले। याचा अर्थ भाजप हा राज्यामध्ये आता फक्त आमदार आणि खासदारांचा पक्ष राहिलेला नाहीये। त्यामुळे अर्थातच भाजपच्या रणनीतीचे भाजपच्या निवडणूक कौशल्याचं कौतुक होते। पण भाजपची रणनीती आणि भाजपचं निवडणूक कौशल्य इतकीच या घडीला भाजपची महाराष्ट्रातली ताकद नाहीये। तर विरोधकांची गलितगात्र अवस्था, नैराश्य, दिशाहीनता ही सुद्धा भाजपची सध्याच्या घडीला निवडणुकांसाठीची मोठी ताकद ठरते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना ठाकरेंचं नेतृत्व मुंबईतून हललं नाही। सत्ताधारी नेत्यांचा कुटुंब कबीरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला असताना घराणेशाहीवर मवियानं चकार शब्द काढला नाही। सत्ताधारी नेत्यांमध्ये तुफान भांडणं सुरू होती, पण त्याचा फायदा घेण्यासाठी काडी मात्र प्रयत्न झाले नाहीत। महानगरपालिका निवडणुका हेच ध्येय आहे असं मानून या नगरपालिका जणू स्थानिक नेत्यांवर मवियानं सोडून दिल्या होत्या। आघाडी ही जणू फक्त आमदार खासदारांची स्पेशल डिश असल्यासारखे मवियाचे नेते विखुरलेले होते। त्यातल्या त्यात काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी आपापल्या गडामध्ये नीट काम केलं त्यांना चांगलं यशही मिळालं, पण तेच चित्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये उभं करण्यात महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली। मतचोरी, मतदान याद्यांमधला गोंधळ हे असे मुद्दे कितीही प्रभावी जरी असले, महत्त्वाचे जरी असले तरी ते निवडणुकांमध्ये प्रभावी ठरत नाही हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनं, बिहारच्या विधानसभा निवडणुकीनं दाखवलं होतं। पण तरीही महाविकास आघाडी निवडणूक काळात आपली एनर्जी याच मुद्द्यावर खर्ची घालत राहिली। निवडणूक ग्रामपंचायतीची आहे की लोकसभेची असा विचार करून लढवता येत नाही। निवडणुकीच्या काळात नेते पण बाजूला ठेवून लढता आलं तरच निवडणुकीनंतर तेच नेते पण उजळून निघतं। हे मान्य करून निवडणुका लढल्या तर मग कोणतीही निवडणूक लहान किंवा मोठी राहत नाही।